ब्रेकनंतर स्वागत। अयोध्येमधील राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणी नागपुरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन होणार आहे। अधिवेशन संपल्यानंतर पुढील आठवड्यामध्ये नागपुरात हे आंदोलन केलं जाणार आहे। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन केलं जाणार आहे। राज्यभरात आंदोलन कसं करता येईल याबाबत आमदारांनी लक्ष घाला असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। ज्या ठिकाणी बंडखोर आणि त्यांच्यासोबत जे पदाधिकारी गेलेत ती रिक्त पदं लवकर भरून काढा, नव्या नियुक्त्या करा असं देखील उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय। या संदर्भात निवृत्ती बाबर आपले प्रतिनिधी फोन लाईन वरून जोडले गेलेत। निवृत्ती, काय अधिकची माहिती? नक्कीच आपण पाहतोय की रविवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये दादरमध्ये आंदोलन करण्यात आलं होतं। सर्व नेते या आंदोलनाला उपस्थित होते। यानंतर संघाच्या बालेकिल्ल्यामध्ये म्हणजे नागपूरमध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन केलं जाणार आहे। अधिवेशन संपल्यानंतर पुढील आठवड्यात रामरक्षा आंदोलन नागपूर या ठिकाणी आयोजित करण्यात येणार असल्याचं नियोजन आज मातोश्री येथील बैठकीत पार पडलेलं आहे। मातोश्रीत बैठक पार पडत असताना आमदारांना देखील उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं आणि रामरक्षा आंदोलन जे आहे ते राज्यभरात कशा प्रकारे घेता येईल यावरती तुम्ही जातीनं लक्ष घाला अशा प्रकारच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिलेल्या आहेत। त्याचसोबतच काँग्रेस, आप आणि समाजवादी पार्टी हे पक्ष जे आहेत ते देशभरामध्ये राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणी जे आहे ते आवाज उठवत आहेत। तसाच आवाज आपल्याला राज्यामध्ये उठवला पाहिजे, राज्यभरामध्ये या संदर्भात आंदोलन केलं पाहिजे, याविषयी जातीनं तुम्ही लक्ष घाला अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत ते उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांना दिलेल्या आहेत। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।